एक कलाकार म्हणून तेजश्री तुझ्या कोर व्हॅल्यूज काय आहेत ज्यांच्यासोबत तू तडजोड नाही करणार, की ह्या मी जपणारच आहे आणि एव्हरीथिंग कॅन हॅपन अराउंड दीज बेसिक व्हॅल्यूज? सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात येतं ते म्हणजे माझं कॅरेक्टर जर का एक अत्यंत गर्ल नेक्स्ट डोअर असेल तर मी उगाच त्याला हिरोईन बनवायला नाही जात. दे नो मॅटर मी वाईट दिसतेय, मी चांगली दिसतेय, तू हिरोईन आहेस तर तू चांगलंच दिसलं पाहिजेस, सो गो अँड वेअर सम बिग इयरिंग्स. आय डोंट डू दॅट. आय एम लाईक दॅट डझंट गो विथ माय कॅरेक्टर. माझ्या कॅरेक्टरचा अभ्यास असतो, त्यामुळे मला ते कॅरेक्टरचा जो ग्राफ आहे तो सांभाळूनच गोष्टी करायला आवडतात. अँड इफ आय हॅव टेकन सम जॉब तर मग त्याच्यामध्ये एक गोष्ट माझी फिक्स असते की मी रील आणि रिअल मधल्या सोल्सना नाही भेटू देत. म्हणजे काही वेळा तेजश्रीला असं वाटतं की यार मला हे नाही घालायचे कपडे, मला नाही आवडत आहे, बट दॅट्स ओके, दॅट्स नॉट यू. वन्स यू पुट द मेकअप ऑन युअर फेस यू बिकम द कॅरेक्टर. आणि ते कॅरेक्टर ते कपडे घालणारे, ते कॅरेक्टर ते जे काय आहे ते करणारे. सो या गोष्टी मी खूप फॉलो करते आणि मी कुठेही हावी होऊ देत नाही माझ्यातल्या व्यक्तीला माझ्यातल्या ॲक्टरवर. अँड आणि माझ्यातला ॲक्टर हा खूपच पर्टिक्युलर आहे. म्हणजे आता मी फार काम केलंय असं नाही, पण माझे कॅरेक्टरचे ग्राफ नाही सुटत, मी नाही सुटू देत ते. की आता मला डान्सची अपॉर्च्युनिटी मिळते तर मी नाचून घेते, नाही पण माझं कॅरेक्टर कदाचित नाही डान्स करणार तर ते नाही करणार. मग तेजश्रीला नाही असं वाटत की यार पण मला डान्स करायची ऑपॉर्च्युनिटी होती, मी करायला हवा होता वगैरे, असं नाही होत. आय पुट माय फूट डाऊन की ये नाही करेगा, क्रिएटिव्हली बात करते, डिस्कस करते, असं होतं माझं. इंटरेस्टिंग. खूप फाईन लाईन आहे आय फील. आणि ही कळली पाहिजे, गल्लत नाही झाली पाहिजे. जे मी कायम म्हणते की तुमच्यातला कलाकार आणि तुमच्यातले तुम्ही स्वतः हे दोन वेगळेच असले पाहिजेत. त्यांची गल्लत झाली तर मग ती कॅमेऱ्यामध्ये ती गल्लत दिसते, कारण कॅमेरा काहीच नाही लपवत. व्हेरी इंटरेस्टिंग. ॲक्च्युली मी जेवढं तुझं काम बघितलंय किंवा जेवढे तुझे इंटरव्ह्यूज पण बघितलेत ओव्हरऑल, मला एक गोष्ट तुझ्यातली खूप आवडते आणि ती म्हणजे तू खूप छान एक्सप्लेन करतेस एखादा पॉईंट. आणि दॅट हॅपन्स ओनली बिकॉज तुझा काहीतरी विचार आहे. इट्स नॉट लाईक कोणाचं तरी काहीतरी तू येऊन सांगतेस. बिकॉज इट कम्स नॅचरली टू यू. ते ऐकताना पण असं वाटतं की यार वाव, हे जसं ते फुलपाखराचं उदाहरण मला असं वाटतं इट्स गोन स्टे विथ मी, की आपण त्याच्या मागे गेलो तर ते पळून जातं आणि जेव्हा आपण एक्सपेक्टही करत नसतो आणि आपण आपलं काहीतरी करत असतो ते तुमच्या खांद्यावरून बसेल. आय एम शुअर अशा अनेक गोष्टी आहेत तू वेगवेगळ्या ठिकाणी बोललेल्या, ज्या आय एम शुअर अनेक लोकांच्या मनात राहिल्या असतील. यू माईट नॉट इव्हन नो राईट नाव. पण म्हणूनच मी विचार केला की आज तुझ्याशी गप्पा मारताना आपण एक वेगळा प्रयोग इथे करणार आहोत. ठीक आहे, मी तुला काही टॉपिक्स सांगणार आहे किंवा एक गोष्ट सांगणार आहे आणि तू मला सांग की व्हॉट इज युअर फिलॉसॉफी अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि तुझं ओके, नॉट लाईक कोणीतरी सांगितलेलं नथिंग, ते काही असेल किंवा नसेल, एनिथिंग. दिस इज अन ओपन फोरम. ठीक आहे, वी स्टार्टिंग विथ यश. जर मी यश हा शब्द म्हटलं तर तू कसं बघतेस यशाकडे तेजश्री? मी यशाकडे असं बघते की कालच्या माझ्या व्हर्जनपेक्षा आजचं माझं व्हर्जन बेटर आहे का, आणि मी आज दिवस जो घालवलाय तो घालवल्यानंतर जर मला रात्री समाधानाची झोप लागत असेल तर मी त्या दिवशी यशस्वी झाले आहे. ह्याच्या पलीकडे यश काही नसतं. नथिंग दॅट अदर पीपल टेल यू. आणि मृगजळ आहे टेलिव्हिजन. आज मी एवढी वर्ष करते, मी ऑलमोस्ट माझे 3,500-4,000 हजार एपिसोड्स कम्प्लीट झाले असतील करून टेलिव्हिजनचे. पण तरीही ज्या दिवशी माझा शो संपतो त्याच्या नेक्स्ट डे आजही लोक मला विसरतात आणि माझा नवीन शो सुरू होताना ते पुन्हा मला नव्याने डोक्यावर घेतात. त्यामुळे हे मृगजळ आहे. तुम्ही आहात, दिसताय तोपर्यंत तुम्ही आहात. ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होणार आहात ना त्या दिवशी काही नसणार आहे. त्यामुळे प्लीज फोकस ऑन युअर जर्नी, अँड युअर जर्नी इज, ट्रस्ट मी, इट्स युअर जर्नी. देर इज नोबडी इन युअर जर्नी. लोक येतात, तुम्ही कुठच्या तरी लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर, जशी गोव्याला निघालेस तू, दोन्ही बाजूला आपल्याला झाडं दिसतात, तो व्ह्यू बघायला छान वाटतो आपल्याला, पण तो आपल्याला बघून व्हायच्या आत तो मागे कुठेतरी निघूनही जातो. इट जस्ट गोज. काहीच राहत नाही ना तुमच्याबरोबर. तसं आहे, आपला जर्नी आहे आणि तो चालूच आहे, तो चालू राहणार आहे. म्हटलं लोक येतील, तुम्हाला प्रेज करतील, तुम्हाला ट्रोल करतील, पण नथिंग इज परमनंट. सो जस्ट फोकस ऑन युअर जर्नी.